नमस्कार. तर बघा, आज आपण चढता उतरता क्रम या बद्दल माहिती पाहणार आहे आणि चढता उतरता क्रम या प्रकरणावर आधारित एक किंवा दोन गणित स्कॉलरशिप 5वी स्कॉलरशिप एग्जाम मध्ये विचारतात. तर चढता क्रम याबद्दल एक सोपी कन्सेप्ट पहा, सांगतो तुम्हाला. चढता क्रम, जसं आपण एखाद्या मंदिराच्या पायऱ्या चढत जातो, मग आधी आपण कोणत्या पायरीवर पाय देतो? पहिल्या, मग दुसऱ्या, मग तिसऱ्या, मग चौथ्या, मग पाचव्या. हा चढता क्रम आहे. म्हणजे आधी पहिल्या पायरीवर, मग दुसऱ्या पायरीवर, मग तिसऱ्या पायरीवर, मग चौथ्या पायरीवर, मग पाचव्या पायरीवर. म्हणजे चढता क्रम म्हणजे काय? सरळ सरळ लहान संख्येपासून तर मोठ्या संख्येपर्यंत जाणे, चढत 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 जाणे हायएस्ट लेवल पर्यंत. याला काय म्हणतात? चढता क्रम. काय म्हणतात? चढता. पहिल्या पायरीपासून तर शेवटच्या मोठ्या वर 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 जातो की नाही आपण, म्हणजे लहान संख्येपासून तर मोठ्या संख्येपर्यंत जाणे म्हणजे चढता क्रम. काय सांगा मग? चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून जाणे, त्याला काय म्हणतात? व्हेरी गुड. आणि उतरता क्रम म्हणजे काय? आता तुम्ही वर आहे एकदम आणि तुम्हाला उतरायचं आहे खाली, बरोबर? म्हणजे खूप मोठ्या संख्येवर आहे तुम्ही पायरीवर, वरच्या, आणि तुम्ही खाली खाली येत आहे, म्हणजे तुम्ही 5व्या पायरीवर आहे. मग तुम्ही कोणत्या पायरीवर येणार? चौथ्या. मग कोणत्या पायरीवर येणार? तिसऱ्या. मग कोणत्या पायरीवर येणार? दुसऱ्या. आणि मग कोणत्या पायरीवर येणार? पहिल्या. आणि मग जमिनीवर येणार. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला? म्हणजे उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून तर छोट्या संख्येपर्यंत येणे म्हणजे काय? उतरता क्रम. हे कन्सेप्ट क्लिअर झाली? चढता क्रम म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत जाणे, ओके. आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येपासून पहिल्या संख्येपर्यंत म्हणजे छोट्या संख्येपर्यंत येणे म्हणजे कोणता क्रम? उतरता क्रम. क्लिअर झालं चढता उतरता क्रम? ओके. त्यानंतर आपण बघू या चिन्हांची ओळख. आता हे चिन्ह बघा, ज्या इकडे दोन टोकं ही दिसतात तिकडे मोठी संख्या घ्यायची, जिकडे हे दोन टोकं दिसतात तिकडे काय घ्यायची? मोठी. आता याच्यावर आधारित गणित तुम्हाला असं विचारतात, समजा 28 लिहिले आहे आणि इथं कंस आहे आणि इकडे किती लिहिले आहे? समजा 56 लिहिले आहे. मग इथे कोणतं चिन्ह वापरणार तुम्ही? हे चिन्ह वापरणार का? हे चिन्ह, बरोबर. का बरं? कारण 56 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. बघा, जी संख्या मोठी आहे त्या संख्येकडे कोणते टोकं? दोन टोकं ठेवायचे. समजलं? असं. त्यानंतर इथं 100 आहे आणि इथं बॉक्स आहे आणि इकडे 50 आहे. कोणतं चिन्ह वापरणार? मोठी संख्या कोणती आहे? 100. मग इकडे किती टोकं येणार? 2. मग चिन्ह कसं येईल? असं, बरोबर की नाही? आणि इथे समजा 10 आहे आणि हे आहे, इकडे पण 10 आहे, दोन्हीकडे 10 आहे. मग कोणतं चिन्ह येणार? बरोबरच. या चिन्हांची ओळख समजली. जिकडे दोन टोकं तिकडे मोठी संख्या, जिकडे एक टोक तिकडे लहान संख्या. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जिकडे दोन टोकं आणि जिकडे एक टोक, जिकडे दोन टोके जिकडे एक टोक. चढता क्रम म्हणजे कोणत्या संख्येपासून कोणत्या संख्येपर्यंत? छोट्या संख्येपासून. आवाज आला पाहिजे. चढता क्रम म्हणजे चढता क्रम. व्हेरी गुड. आणि उतरता क्रम म्हणजे उतरता क्रम. आलं लक्षात? कन्सेप्ट क्लिअर? ओके. बघा, त्यानंतर आपण चढता आणि उतरता क्रम विशेष गणित बघूया. की आता या गणितात तुम्हाला दिसेल, आता हे दोन गणित आपण आता इथे घेणार आहे. आता पहिल्या गणितात बघा, इथे 2 अंक दिले आहे, इथे 3 अंक दिले आहे, इथे 4 अंक आहे आणि इथे किती अंक आहे? 5 अंक, बरोबर. मग आता याच्यामध्ये आपल्याला कोणता क्रम लावायचा? आधी चढता क्रम. मग चढता क्रम लावताना आपण हे पायऱ्या चढत चाललो आहे, पहिले पहिल्या पायरीवर, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या. मग चढता क्रम लावताना कोणती संख्या आधी घ्यायची? म्हणजे छोटी की मोठी? सगळ्यात छोटी 13 आधी घेतली. व्हेरी गुड. त्यानंतर 13 पेक्षा थोडी मोठी 124. त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी 2541. व्हेरी गुड. त्यापेक्षा मोठी
15,478 हा झाला कोणता क्रम? चढता क्रम. कोणता क्रम? चढता. आता याच्यात एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला? प्रत्येक याच्यात अंकांची संख्या वेगवेगळी आहे. इथं 2 अंक आहे, इथं 3 अंक आहे. म्हणजे जेव्हा अंक वेगवेगळे असतात तेव्हा 2 अंकी संख्या पहिले येते, नंतर 3 अंकी येते, नंतर 4 अंकी येते आणि नंतर किती अंकी येते? 5 अंकी. याला काय म्हणतात? चढता क्रम. काय म्हणतात? चढता क्रम. आता उतरता क्रम घ्यायचा. उतरता क्रम म्हणजे आपण इथं आहे, इथून आपण उतरतोय, एक एक पायरी खाली येतोय. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या पहिले घ्यावी लागेल. मग पहिले कोणती संख्या येणार सगळ्यात मोठी? 15,478. त्यानंतर 2,541. त्यानंतर 124. त्यानंतर 13. व्हेरी गुड. हा काय झाला? उतरता क्रम. कळालं का? त्यानंतर बघा आता इथं अंकांची संख्या वेगवेगळी आहे, आपल्याला सोपं गेलं. पण जर समजा अंकांची संख्या सारखी असेल, इथं किती अंक आहे? 1 2 3 4 5. इथे पण 5 आहे, इथे पण 5 आहे, इथेही 5 आहे, इथेही 5 आहे. मग अशा वेळेस काय करायचं सर? आता तुम्ही काय म्हटलं? अंकांची संख्या वेगवेगळी आहे, मग सगळ्यात कमी अंक असलेले पहिले, नंतर 3 अंकी संख्या, मग 4 अंकी, मग 5 अंकी. पण आता इथे अंक तर सारखे आहे, मग काय करायचं? मग सोपी आहे. पहा काय करायचं. आधी एकक दशक शतकची डिवायडेशन करून घ्यायचे. एकक दशक शतक 3 अंक वेगळे काढायचे. हे 3 अंक वेगळे काढा, कॉमा द्या. हे 3 अंक वेगळे काढा, कॉमा द्या. हे 3 अंक वेगळे काढा, कॉमा द्या. नंतर पहिले जे 2 अंक आहे त्याला अंडरलाईन करा. आता मला सांगा चढता क्रम करायचा आहे का नाही आपल्याला? मग कोणती संख्या सगळ्यात आधी घेऊ? छोटी संख्या की मोठी संख्या? सगळ्यात छोटी कोणती आहे? 12, 54, 70 की 24? म्हणजे ही संख्या पहिल्या क्रमांकावर येईल चढता क्रम लिहिताना. बरोबर. म्हणजे किती? 12,453. 12,453. दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल रे? 12 पेक्षा थोडी मोठी. 24,753. व्हेरी गुड. तिसऱ्या क्रमांकावर 24,000 थोडी मोठी 54,213. व्हेरी गुड. त्यापेक्षा थोडी मोठी 70,842. शाबास. हा काय झाला मग? चढता क्रम. कळालं का तुम्हाला? काय करायचं आहे? जर समजा अंकाची संख्या जर समान असेल, 5-5 अंक दिलेले असतील, तर 3-3 अंक काय करायचे? वेगळे काढायचे, कॉमा द्यायचा. आणि नंतर जे 2 अंक उरतात त्या 2 अंकामध्ये काय करायची? कॉम्पिटिशन लावायची. कशी? सगळ्यात लहान संख्या. चढता क्रम करतोय ना, मग चढत चाललो ना आपण. सगळ्यात लहान संख्या आधी, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी, असं करत करत. आणि उतरता क्रम तर काही नाही, याच्या इकडनं यायचं. आधी 70 घ्या, 70,000 घ्या, मग 54,000 घ्या, मग 24,000 घ्या, मग 12,000 घ्या. तसाच उतरता क्रम लावता येईल ना तुम्हाला. तर अशा प्रकारे हे चढता आणि उतरता क्रम इतकी सोपी कन्सेप्ट आहे. यानंतर आपण काय बघणार आहे? या चढता उतरता क्रम वरचे काय बघणार आहे? गणित बघणार आहे. ओके. बघा, चढता उतरता क्रम या प्रकरणावर आधारित फेब्रुवारी 2017 या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारलेलं हे गणित आहे. चढता उतरता क्रमवर आधारित आपण सगळे गणित या व्हिडिओमध्ये परीक्षेमध्ये विचारलेलेच घेणार आहे. प्रत्येक टाईपचं गणित त्यामध्ये येईल. तर पहा, गणित असं दिलंय: 4,97,998, 4,98,998. त्यानंतर या संख्या दिल्या. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता. कोणत्या क्रमाने लिहिल्या असता म्हणताय? उतरत्या. मग आपल्याला कोणत्या क्रमाने लिहायच्या आहे? उतरत्या क्रमाने लिहायच्या आधी. बरोबर. मग उतरत्या क्रमाने लिहिताना कोणती संख्या आधी घेतो आपण? सर्वात मोठी आधी, मग छोटी, त्याच्यापेक्षा छोटी, असं उतरत उतरत येतो. बरोबर ना? हा. मग आता याच्यामध्ये सांगा सर्वात मोठी संख्या कोणती? आता पहा, इथं 4,97,000 आहे, इथं 4,98,000 आहे, इथं 4,97,000 आणि इथं पण 4,97,000. मग 4,97,000 मोठी की 4,98,000 मोठी? बरोबर. मग आधी उतरता क्रम लिहिताना, उतरता क्रम, मग उतरता क्रम लिहिताना आधी 4,98,989 ही संख्या आधी येणार आहे. आवाज येत नाही आहे काय? 4,98,989. हळू थोडं. 4,98,989 ही काय झाली? पहिली संख्या. बरोबर.
त्यानंतर याच्यापेक्षा थोडी छोटी. आता पहा इथं अडचण येईल, इथेही 4,97,000 आहे, इथेही 4,97,000, ही तर झाली आपली. इथे 4,97,000 आहे आणि इथेही 4,97,000 आहे. सगळीकडे सारखा आहे बरोबर. मग हा अंक बघा, इथं 9 आहे, इथे 8 आहे आणि इथे 9 आहे. 4,98,989 पेक्षा थोडी छोटी पाहिजे आपल्याला. मग पहा 4,97,998 की 4,97,999 कोणती घेऊ? 97,000 ही संख्या येणार बरोबर की नाही. कारण याच्यापेक्षा छोटी पाहिजे ना, ही घेतली तर अति छोटी होईल कारण त्याच्यापेक्षा थोडी मोठी इथे आहे का नाही. मग आपल्याला काय करायला लागणार, 4,98,998 पेक्षा थोडी छोटी म्हणजे कोणती? 4,97,999. त्यानंतर ती संख्या कोणती येईल सांगा बरं? 998 बरोबर. व्हेरी गुड. 4,97,998. त्यानंतर कोणती संख्या येईल? 4,97,889 ही संख्या येईल. समजत आहे का? म्हणजे बघा 4,98,000 सगळ्यात मोठी, त्याच्यापेक्षा थोडी छोटी 4,97,999, त्याच्यापेक्षा छोटी एक ना छोटी 4,97,998 आणि सगळ्यात छोटी 4,97,889. पहा 900 पेक्षा 800 लहान आहे का नाही. हा असं. आता त्यानंतर काय म्हणते, उतरत्या क्रमाने मांडल्या लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती? ही कोणती? पहिली. आणि तिसरी कोणती? ही. या संख्येची बेरीज किती म्हणताय? मग संख्या मांडून घ्या. पहिली संख्या कोणती आहे रे? 4,98,989. आणि तिसरी कोणती? 4,97,998. यांची काय करायची आपल्याला? बेरीज. काय करायची? बेरीज करा मग. 9 आणि 8 17, 17शी 7, हातचा आला 1, 1 8 आणि किती? 9, 9 आणि 9 18शी हातचा आला 9 आणि 1 10 आणि 9 19शी हातचा आला 1 आणि 8 9 आणि 7 16शी हातचा आला 9 आणि 1 10 आणि 9 19शी हातचा आला 1 आणि 4 5 आणि 4 म्हणजे किती आलं? 9,96,987. कोणत्या ऑप्शन मध्ये? बा पहिल्याच नंबरच्या ऑप्शन मध्ये. पहिल्या नंबरचा आपला काय असणार आहे उत्तर. एवढं सोपं असे गणित आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काय करतात विचारतात. या प्रकरणातील हे दुसरं गणित आहे पहा. मागच्या वर्षी विचारलेलं गणित आहे फेब्रुवारी 2024 मध्ये. 78,312, 78,135, 78,351 आणि 78,531 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास आपल्याला संख्या कशा लावायच्या आहे? कशा लावायच्या आहे? उतरत्या क्रमाने लावायच्या आहे. उतरत्या क्रमाने लावताना आपण काय करतो? खाली उतरत येतोय. म्हणजे कोणती संख्या सगळ्यात आधी घेतो? सगळ्यात मोठी संख्या आधी घेतो. मग आता तुम्ही सांगा मला सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? इथे 78 आहे, इथे 78 आहे, इथे 78 आहे, इथे 78 आहे. काय करणार? मग काय करणार? मग ह्या संख्या बघायच्या. 312 मोठे, 135 मोठे, 351 मोठे का 531 मोठे? मग ती संख्या पहिले घ्या. उतरता क्रम लिहितोय का नाही आपण? उतरता क्रम. मग पहिली ही संख्या घ्यावी लागेल आपल्याला. कोणती सांगा बाळांनो? 78,531. व्हेरी गुड फयाजी. त्यानंतर दुसऱ्या नंबरची कोणती घ्यावी लागेल सांग बरं फयाज? 78,531 घेतली, त्याच्यापेक्षा थोडी छोटी 78,312. 78,312 त्याच्यापेक्षा मोठी आहे की आपल्या जवळ? 78,351. हा 2 नंबरला काय घ्यायला लागेल आपल्याला? 78,351. थांब फयाज, ये इकडे. 78,351. बघा आधी सर्वात मोठी घेतली की नाही आपण? इकडे 78, इकडे असा 78,531 सगळ्यात मोठी, त्याच्यापेक्षा छोटी 78,351.
51. त्याच्यापेक्षा छोटी सांग भैयाच. 78,312. व्हेरी गुड. 78,312. त्याच्याही पेक्षा छोटी भैयाच. 78,135. व्हेरी गुड. 78,135. त्यानंतर गणित वाच, उतरत्या क्रमाने लावल्यास. त्यानंतर वाच, त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांची बेरीज किती? मग पहिली संख्या कोणती भैयाच? ही. बरोबर. आणि उजवीकडून तिसरी संख्या कोणती? हा बरोबर आहे. 1 2 3 ही. बरोबर ना. मग ह्या संख्येचं काय विचारलं आपल्याला? बेरीज. मग ह्या संख्येची काय करायची आपल्याला? बेरीज करायची आहे. इतकं सोपी आहे बा. 78,531 अधिक बस 78,351 यांची काय करायची आपल्याला? बेरीज. काय करायची आहे? करा मग बेरीज. 1 अधिक 1 5 आणि 3 3 आणि 5 8 आणि 8 16शी हातचा आला 1 आणि 7 8 आणि 7 15. म्हणजे उत्तर किती आलं? 1,56,882. कुठं आहे ऑप्शन मध्ये? बघा 1,56,000 पहिल्याच नंबरचा ऑप्शन आहे. 1,56,882. आता हे गणित पहा. आता आपल्याला पहिली आणि उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्येची बेरीज विचारली. ते असंही विचारू शकतात, पहिल्या आणि उजवीकडून तिसरी असणाऱ्या संख्यांचा फरक किती? फरक म्हटल्यावर काय करायचं? वजाबाकी. बरोबर. ते असंही म्हणू शकतात, पहिली संख्या व शेवटची संख्या यांची बेरीज किती? ते असंही म्हणू शकतात, दुसरी संख्या आणि शेवटची संख्या यांच्यातील वजाबाकी किती? म्हणजे प्रश्न फिरून कसाही विचारला तरी आपल्याला काय करता येते? उत्तर सोडवता येते. जर आपल्याला चढता आणि उतरता क्रम व्यवस्थित मांडता आला तर. हा क्रमच जर चुकला तर आपलं समोरचं उत्तर सुद्धा काय होते? चुकू शकते. त्यामुळं हा चढता आणि उतरता क्रम व्यवस्थित काय करायचा? मांडून घ्यायचा. ओके. हे होतं या चढता उतरता क्रम मधलं कितवा? टाईप नंबर 2, जो विचारला होता फेब्रुवारी 2024 मध्ये. एवढं सोपं गणित विचारतात बघा, काहीही नाहीये. बरोबर ना. ओके.